विचार बनाते हैं फीलिंग्स, और फीलिंग से ही आते हैं एक्सप्रेशन। तो एक्सप्रेस करो, लोगों की ज़िंदगियों को समझो, और एक्टिंग करते वक्त आर्टिफिशियल मत बनो। मीन्स एक होता है मैं किसी को दिखाने के लिए एक्टिंग कर रहा हूँ कि देखो मेरा ऑडिशन, देखो मैंने कितना अच्छा दिया, देखो मैंने कितनी अच्छी एक्टिंग की। और एक होता है कि रोहन मला नाही यायचंय, तू जा. अरे बोललो ना मला नाही यायचंय, तू जा. काय डोकं खातोय माझं? अरे काय झालं? अरे खूप काय झालं रे. तू मला सांग, तू कधी कोणत्या मुलीवर प्रेम केलं आहेस का? नाही ना, कारण मी केलं, तेही जीवापाड प्रेम, फक्त आणि फक्त तिच्यावर. आणि अचानक 2 वर्षानंतर तीच मला बोलते की मला तुझ्यासोबत नाही जायचं. असं अचानक काय झालं की तिला मी नकोय? का सोडून गेली असेल ती मला? अरे हेच कळत नाही. डोक्यात खूप विचार येतात रे, की तिला दुसरा तर कोण आवडत नसेल, की तिने फक्त माझ्यासोबत 2 वर्ष टाइमपास केला. अरे पण मी तर तिच्यावर खरं प्रेम केलं होता. आणि आमचं जे काही नातं होतं ते तिला खोटं वाटू नये म्हणून मी माझ्या घरच्यांना देखील सांगितलं होतं रे. मग तिने असं का केलं? मी घरच्यांना काय सांगू आणि काय उत्तर देऊ? तरी मी तिच्याकडून खरंच असं एक्सेप्ट नव्हतं केलं नाही की ती मला सोडून जाईल. आणि आमच्या ज्या काही आठवणी आहेत, आमचे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी मिळलेल्या आठवणी, कॉलवरील बोलणे, व्हॉट्सअपवरील चॅट, आणि मी माझ्या मनातून कसं बाहेर काढून तू सांग. आणि यांच्या परिस्थितीमध्ये माझी काय हालत होत असेल फक्त माझं मलाच माहित. आणि त्याचा मला त्याला फक्त प्रेमामध्ये धोका आणि धोका द्याल, फक्त धोका. कट इट, क्या बात कृष्णा बोलता है कड़क धोखा मिला। बहुत अच्छे यार, बहुत अच्छे। ये जो जैसे जो तुमने स्क्रिप्ट अभी प्रेजेंट की ना, कोई मेडिकल में गोली है नहीं, करोड़ों रुपए दे दो और एक मुझे कोई इमोशनल एक्टिंग करनी है, कुछ इस तरह का करना है और एक गोली दे दो, ऐसा है नहीं। वो सब अंदर से ही आता है। बहुत अच्छा किया तुमने, व्हेरी गुड, छान केलेलं आहे, गुड। काय नाव होतं? क्या नाम था? नाम नाम नहीं बता सकते ना, लेकिन वो नहीं बता। हाँ लेकिन वो जो ती जी भाग्यवान विजेती आहे जी तुझ्या आयुष्यात होती, तिला काही बोलू इच्छितो का तू? कैमरा उनकी तरफ करो, कुछ भी बोलना चाहो तो बोल सकते हो। अगर कभी उन्होंने देख लिया तो हमारा मनल क्या कहना चाहता है उन तक बात पहुंचाएंगे। लेट्स एक्ट। म्हणजे डिटेल मध्ये नाही सांगत, नहीं, उनको जो बोलना है बोलो, उनका नाम बगैर लिए। हा पण जी पण माझी पहिली गर्लफ्रेंड जी होती ना, म्हणजे मनापासून म्हणजे आता दुसरी आहे का अजून? आता कोणतं तो पहली मत बोल। दुसरी भी हुई थी, वही थी, अच्छा ठीक है, जो थी उसके बारे में बताओ। तो पहली गर्लफ्रेंड जी तो थी, नहीं डायरेक्ट बोल उसको, मी तुला सांगू इच्छितो आणि तिथून सुरू कर। मराठीतून बोल. हा मराठीत। हा सर, तो मी तिला तेच सांगतो, आता नाही माझ्या मनात आहे ती, हा पण आधी होती. माझ्या घरच्यांना देखील माहिती होतं हे सर्व. आणि ही जी मी स्क्रिप्ट रेडी केलेली आहे ही मी स्वतःने केली आहे आणि माझ्याच आधारित आहे स्क्रिप्ट जी मी बोललो ती. आणि म्हणजे मी मनापासून प्रेम करत होतो, पण जे असतात ना की म्हणजे बेस्ट फ्रेंड, तर माझ्या बेस्ट फ्रेंडनेच आमच्या रिलेशनशिप मध्ये थोडा म्हणजे असं दगेबाजी केलेली. त्यामुळे मी बेस्ट फ्रेंड पण ठेवत नाही, मुलांमध्ये माझा एक पण बेस्ट फ्रेंड नाही. आणि मी तिला एकच सांगेन की दुसऱ्यांचं ऐकून तू माझ्यावर जो विश्वास नाही ठेवला तर हे खूप चुकीचं होतं. कारण माझ्या घरच्यांना देखील माहिती होतं, माझ्या घरचे देखील तुझ्याशी कॉलवर वगैरे बोलायचे, हेच होतं. आणि मी तिला बोललेलो तुम्ही लग्न केलं तुझ्याशी. ओके, क्या बात आहे। बघ आता मनल, जे आपल्या आयुष्यातलं दुःख आहे ना
तेच दुःख ॲक्टिंगच्या माध्यमातून लोकांसमोर येतं. ॲक्टिंग आहे काय? रिअल लाईफमध्ये ज्या घटना घडतात, ज्या गोष्टी घडतात, जे लोकांचं जगणं आहे, तेच जगणं चित्रपटाच्या कथेनुसार किंवा वेब सिरीजमध्ये, शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलं जातं. आणि ते पात्र तुम्ही जगता. तुझ्या आयुष्यात एक घटना घडली की तू ज्या मुलीवर प्रेम करत होता त्या मुलीने तुला सोडलं. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्यामुळं तू तुटला, तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि परत तू स्वतःला सावरलं. बरोबर आहे? हो. तर म्हणजे त्या डिप्रेशन मध्ये सर मला 10 ते 12 दिवसांनी फोर व्हीलरचा ऍक्सिडेंट पण झालेला आणि त्याच्यातून मी वाचलेलो आणि गाडीमध्ये 10 माणसं पण होती आणि 250 ते 300 किलो माल पण होता गाडीमध्ये. गाडीला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आला, पण जेणेकरून आम्हाला कोणाला नाही झालं, फक्त एक जी बाई होती कामाला यायची तिच्या फक्त इथे टाके पडले. मी त्या डिप्रेशन मध्ये होतो. ब्रेक मारायला गेलो तर चुकून एक्सिडेंटवर पाय पडला आणि स्टेरिंग पॉवर स्टेरिंग होतं त्यामुळे ऑलरेडी जाऊन गाडी चुकून. ओके, म्हणजे बघा की आपलं जे लाईफ आहे, सगळ्यात प्रिशियस काय आपलं लाईफ आहे. आणि त्या झोनमध्ये आपलं लाईफ सॅक्रिफाईस करायला आपण तयार होतो त्या मुलीसाठी, किंवा मुलगी असेल तर मुलासाठी. तर ती जादू आहे प्रेमाची, ती जादू आहे इमोशनची. आता आपले काय प्रेमाचे क्लास नाही आहेत, म्हणजे आपण प्रेम शिकवत नाही आहे. आपण ही गोष्ट याच्यासाठी बोलतोय कारण एक ॲक्टर बनायचं असेल तर आपल्यामध्ये भावना असल्या पाहिजे, आपण इमोशनल असलो पाहिजे, आपल्याला जाणीव असली पाहिजे. जसं आपण आपल्या दुःखाला घेऊन उदास होतो, आनंदी होतो, वेगवेगळ्या भाव असतात ना, तसेच लोकांना जेव्हा बघतो आपण तेव्हा त्यांच्या आयुष्यात पण आपल्याला बघता आलं पाहिजे की काय जगणं आहे त्यांचं. रोज ट्रेनमध्ये तू मुंबईत प्रवास करतो, तू जर बाईकने येत असेल तर बाईकने किंवा ट्रेनमध्ये जे प्रवास करतात, कितीतरी बायका बसलेल्या असतात, कितीतरी पुरुष बसलेले असतात, खिडकी असते, त्या खिडकीच्या बाहेर बघत असतात, 9 to 5 जॉब करतात, ट्रेनमध्ये गर्दीत घुसतात. एक छोटंसं घर बनवण्यासाठी मुंबईमध्ये 20-30 वर्ष त्यांचे निघून जातात. 10-12-15 हजारांवर जॉब करणारा माणूस, मुलगा मुलगी, त्यांचं जगणं बघा तुम्ही. तर एकीकडे विजय माल्य आहे, दुसरीकडे असे लोक आहेत जे करोडो रुपये कमवतात आणि ते करोडो रुपये कमवून ते गायब होतात, देश सोडून निघून जातात, पण त्यांना कोणी काही करत नाही. अय्याशी वाला जीवन ते जगतात, पण त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन झाल्यावर ज्यांच्या फायनान्शियल कंडिशन चांगली आहे ते लोक चांगले राहतात, खातात पितात जगतात की लॉकडाऊन जेव्हा संपेल तेव्हा मी माझं काम सुरू करेन. दुसरीकडं ज्यांचं हातावर पोट आहे, आज कमवलं, पैसे आणले की त्याच पैशामध्ये जेवण केलं, उद्या काम केलं, पैसे कमवले, परत जेवण केलं, अशा लोकांची काय परिस्थिती होत असेल. मोस्ट ऑफ आदिवासी लोक. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये हे जे झालं ना, त्याच्यानंतर माझ्यामध्ये जे इमोशन्स आले ना, म्हणजे मी समोर कुणाला पण आता आमच्या शेतामध्ये जे काम करतात ना कामगार त्यांना बघतो ना, तरी म्हणजे इमोशन येते, किंवा स्टेशनला वगैरे मी कोणाला बघतो ना असतात तरी आपोआप इमोशन येतात मध्ये, कारण त्या ह्याच्यातून मी गेलो त्याच्यामुळे. करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही एक ॲक्टर म्हणून लोकांचं जे जगणं आहे त्या जगण्याला ऑब्झर्व करत जा. पुस्तकं वाचणं महत्त्वाचं आहेच, पण पुस्तकांसोबत तुम्हाला माणसं पण वाचता आली पाहिजे. एक इंसान जीता जागता किताब है ना, किताबें हम पढ़ रहे हैं, दुनिया भर की किताबें पढ़ रहे हैं, लेकिन लोगों को कब समझेंगे. तो एक्टर का काम है लोगों को समझना, लोगों को पढ़ना, क्योंकि अल्टीमेटली कोई एलियन का कैरेक्टर निभाने का मौका कब मिलेगा पता नहीं, लेकिन इंसानों का कैरेक्टर तो निभाना है ना अपने को. तो जो पेन तुम्हें हुआ वही पेन जो किरदार तुम्हें मिलने वाला है वेब सीरीज में, शॉर्ट फिल्म में या फिल्म में, नाटक में, तो वो किरदार नहीं है, वो सिर्फ महज एक स्क्रिप्ट नहीं है. काल्पनिक है, वो हो सकती है, काल्पनिक हो सकती है, बायोग्राफी हो, लेकिन जब पर्दे पर आप उसको दिखाओगे तो देखने वाला यही सोचेगा कि ये सब कुछ जो मैं देख रहा हूँ ये सच है. तो एक्टिंग का दूसरा नाम क्या है? सच का आभास. सच जो नहीं है उसको तुम सच बनाकर प्रेजेंट करते हो, वही एक्टिंग है. और वो जितने अच्छे से तुम कर पाओ आप बेहतर एक्टर हो. और वो करने के लिए पहले अंदर से भी इंसान भरा हुआ होना चाहिए, जिसको किसी के दुख दर्द से कोई लेना देना नहीं, जिसको किसी को खुशी से कुछ लेना देना नहीं, जो बस अपने में मस्त है, जिसको लोगों के दुख से, खुशी से, गम से कुछ लेना देना ही नहीं है, तो वो जिंदा इंसान है क्या. मैं जब मुंबई यूनिवर्सिटी में सीख रहा था
पढ़ाई कर रहा था तो मेरे साथ परेश रावल का जो बेटा है वो भी मेरा बैचमेट था। तो हम लोग बड़े खुश थे कि अरे यार परेश जी का बेटा हमारे साथ सीखने आया है। और हमारी सारी बैच, हम सब कॉमन बॉयज़ एंड गर्ल्स जैसे आप हो, हम बहुत एक्साइटेड थे। फिर दोस्ती हुई अच्छे से। मैंने पूछा यार भाई तू तू तो दूसरे देश में जा सकता था सीखने के लिए, पापा इतने बड़े एक्टर हैं, पैसे की कोई कमी नहीं, तो तू यहाँ मुंबई यूनिवर्सिटी में इस ड्रामा डिपार्टमेंट में जहाँ इंडिया के सब कॉमन लड़के लड़कियाँ सब आते हैं, वहाँ पर तुम क्यों सीखने आए हो? तो उसने एक बात बहुत अच्छी बताई मुझे। उसने बोला कि डैड ने बोला कि एक्टिंग जो है, एक्टिंग एक्टर तो तभी अच्छा बनेगा जब तू कॉमन मैन की ज़िंदगी को नज़दीक से देखेगा। क्या बोला? एक्टर तो तभी बनेगा जब तू कॉमन मैन की ज़िंदगी को नज़दीक से देखेगा। वो हाई क्लास से बिलोंग करता है, पार्टियाँ है ना, एक रिच क्लास अलग ही है और कॉमन जनता अलग है। तो कॉमन जनता की ज़िंदगी में घुस, वो कैसे रहते हैं, क्या ज़िंदगी है उनकी, किस तरीके से वो सब चलता है उनका, वो सब देख। वो जब तो अच्छे से देखेगा तो एक्टर तो ऑटोमेटिक बन ही जाएगा। तो वही बात आपके ऑडिशन से मुझे समझ में आई कि इमोशन विचार बनाते हैं फीलिंग्स, और फीलिंग से ही आते हैं एक्सप्रेशन। तो एक्सप्रेस करो, लोगों की ज़िंदगियों को समझो, और एक्टिंग करते वक्त आर्टिफिशियल मत बनो। मीन्स एक होता है मैं किसी को दिखाने के लिए एक्टिंग कर रहा हूँ कि देखो मेरा ऑडिशन, देखो मैंने कितना अच्छा दिया, देखो मैंने कितनी अच्छी एक्टिंग की। और एक होता है कि मुझे किसी को दिखाना कुछ है नहीं भाई, मैं जो रोल कर रहा हूँ, मैं जो कैरेक्टर कर रहा हूँ, मुझे बस अपने कैरेक्टर में डूबे रहना है, मुझे वो फील लेना है, वो सारा दुख दर्द खुशी मेरे कैरेक्टर के साथ जो भी हो रहा है वो मुझे भी फील करना है। वो फील कैसे करे, क्या करे, मैंने बताया आप लोगों को। स्क्रिप्ट को समझना है, हु व्हेन वेयर व्हाई व्हाट हाउ, वो सब कारण समझना है और ये सोचना है कि अब मैं भी वही हूँ। एक बार वो आपने फील ले लिया, उसके बाद जब आप एक्टिंग करते हो तो लगता ही नहीं कि आप एक्टिंग कर रहे हो। नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, नसीरुद्दीन शाह, राजकुमार राव, रणवीर सिंह, रणबीर कपूर, बच्चन साहब, शाहरुख, आमिर, ये जितने बड़े लीजेंड हैं, ये सब क्या करते हैं? ये एक्टिंग करते नहीं है, ये उस कैरेक्टर को जीते हैं। तुम्हारा ब्रेकअप होने के बाद तुम दुख में चले जाते हो, तुम पास होने के बाद खुश होते हो, तो वैसे वो कैरेक्टर की ज़िंदगी में स्क्रिप्ट के अकॉर्डिंग जो भी हो रहा है वो सारा फील मुझे भी होना चाहिए। तो वो लेवल आएगी धीरे धीरे। इट्स नॉट लाइक दैट कि 2 महीने का 4 महीने का कोर्स किया और आप एकदम कोई महान एक्टर बन गए। आपको टेक्निक्स हम देते हैं, ये सारी टेक्निक्स है, इनका इस्तेमाल करो, प्रैक्टिस करो, एंड धीरे 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 1 साल 2 साल 4 साल 5 साल 8 साल 10 साल आप मास्टर बनते जाते हो। पंकज त्रिपाठी को ले लो, बच्चन साहब आज 50 साल से एक्टिंग कर रहे हैं, तब जाके वो लेवल की एक्टिंग है ना उनकी। सो कई बार एक्टिंग कोर्स करने जो बच्चे आते हैं, एक्टर्स आते हैं, उनको लगता है कि 2 महीने के 4 महीने के कोर्स में मैं बिल्कुल नवाजुद्दीन सिद्दीकी बन जाऊंगा, मनोज वाजपेयी बन जाऊंगा। वैसा नहीं होता। नेशनल स्कूल ऑफ ड्रामा का 3 साल का कोर्स है, FTII का कोर्स है। वहाँ पर भी जो एक्टर सीखते हैं, कोर्स में जो जो बातें सीखी है, सीखने के बाद असल ज़िंदगी में जब आते हैं, आने के बाद उनको भी वही संघर्ष है। फ़र्क इतना ही है, जो जितना अच्छे से तैयार, उसका काम उतना ही ईजी, क्योंकि ऑडिशन में जाने के बाद वो दिखता है ना कि एक्टर तैयार है करके। बट जो जर्नी है, धीरे 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 काम मिलने की जर्नी, धीरे धीरे आपको आगे बढ़ने की जर्नी, वो सबके साथ है। ऐसा कभी नहीं होगा कि आए, कोर्स किया, निकल पड़े, स्टार बन गए। लाखों में से 1 2 4 5 जो लकी है, लक फैक्टर वहां पर आता है। बाकी सब लोगों को मेहनत करनी है, टिक के रहना है। बनेगी बात सबकी, बनेगी बात सबकी। इट विल टेक टाइम, कितना टाइम लगेगा वो हम नहीं जानते, बस टिके रहना है, अपने आप को प्रिपेयर करना है। हो सकता है साल 2 साल 5 साल जो संघर्ष करते हो आप, मुंबई में जो टिक के रहते हो, 5वें साल में कुछ ऐसा मैजिक हो जाता है, आपको एक बड़ी फिल्म मिल जाती है, कोई वेब सीरीज मिल जाती है। और जब पेमेंट की बात आती है तो आपको पता चलता है कि भाई पहले वेब सीरीज का जो पेमेंट है वही मुझे 20 लाख रुपए का मिल रहा है। 5 साल तक 1 डे 2 डे छोटे छोटे रोल,
बस स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल, परेशानी वो करते रहे। और 5 साल में ऐसा कुछ हो गया है कि डायरेक्ट नेटफ्लिक्स की कोई बड़ी वेब सीरीज और 20 लाख का चेक, शूट है बस महीना 2 महीने, वो भी होगा। लेकिन टिक के रहेंगे, अपने आप को इम्प्रूव करते रहेंगे एवरीडे। ये समंदर है, बहुत बड़ा समंदर, और उस समंदर में अपने को जिंदगी खत्म हो जाएगी, हम बोल नहीं सकते कि मैं परफेक्ट हो गया, लेकिन उतना परफेक्ट होना है कि कहीं ऑडिशन को हम जाए तो लोग ये ना कहे कि यार पहले सीख के आ भाई, तू पहले टेक्निक सीख के आ। लोगों ने बोलना चाहिए कि यार तू मेहनती है, तू अच्छा कर रहा है, दिन ब दिन तू आगे बढ़ेगा, ऑल द बेस्ट, हमारे पास कुछ होगा तो ज़रूर तुम्हें हम बुलाएंगे, तुम्हें हम काम, उतना होगा।